हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिअर स्टुडंट्स, आपण डिप्लोमाच्या फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरमध्ये जो एक कॉमन सब्जेक्ट आहे इंग्लिश, तर इंग्लिश या विषयाचं आपण डिस्कशन इथं करत आहोत. आणि बघा, इंग्लिश या विषयाचं डिस्कशन करताना आत्तापर्यंत आपण 2 सेशन इथं डिस्कस केलेले आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचं जे सेशन होतं, पहिलं सेशन होतं, तर त्यामध्ये आपण मित्रांनो जी काही इंग्लिश या विषयासाठी MSBT आपल्याला स्कीम दिलेली आहे किंवा जो सिलेबस दिलेला आहे त्याचं आपण पूर्ण डिस्कशन केलं. ज्यामध्ये आपण सांगितलं की जे काही तुम्हाला टोटल मार्क्ससाठी हा सब्जेक्ट अटेम्प्ट करायचा आहे, तर मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, किती मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम द्यावा लागणार आहे, कशा प्रकारचे ते एक्झाम्स असणार आहे, त्यानंतर त्याचा क्वेश्चन पेपर पॅटर्न काय असणार आहे, मग सिलेबस तुमच्या या सब्जेक्टमध्ये काय काय इन्क्लूड केला गेलेला आहे. त्यानंतर आपण हे पण बघितलं की हा सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही डिस्कस करणार आहेत किंवा अभ्यास करणार आहात, तर ह्या सब्जेक्टचा अभ्यास करताना कोणकोणते रिसोर्सेस, कोणकोणते बुक्स तुम्ही तिथं रेफर करू शकता. ओके, तर हे सगळं आपण पहिल्या सेशनमध्ये डिस्कस केलं होतं. आणि त्यानंतर आपण जो काही ॲक्च्युअल सिलेबस आहे, तर त्या ॲक्च्युअल सिलेबसला तिथं सुरुवात केली होती. ओके, तर बघा, लास्ट जे सेशन आहे मित्रांनो, लास्ट सेशनमध्ये आपण जो काही आपला पहिला युनिट आहे, आपण सांगितलं होतं की आपल्याला टोटल 5 युनिट डिस्कस करायचे आहे. त्यापैकी जो पहिला युनिट आहे मित्रांनो, अप्लाइड ग्रामर, तर ह्या अप्लाइड ग्रामर युनिटला आपण तिथं सुरुवात केली होती. ओके, आणि बघा, जे काही युनिट आहे आपलं अप्लाइड ग्रामर, तर त्यामध्ये कोणकोणते टॉपिक आपल्याला डिस्कस करायचे आहे, तर त्याविषयी आपण सगळ्यात सुरुवातीला डिस्कशन केलं होतं. सगळ्यात सुरुवातीला आपण म्हटलं की पहिला जो टॉपिक आहे आर्टिकल्स, तर आर्टिकलचं आपल्याला तिथे डिस्कशन करायचं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये उपपद म्हणत असतो. त्यानंतर सेकंड प्रिपोजिशन डिस्कस करायचं आहे, ज्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. त्यानंतर थर्ड कंजक्शन टॉपिक आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहे. त्यानंतर डिफरंट टेन्सेस असणार आहे, मग प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल, फ्युचर टेन्स असेल. ओके, त्यानंतर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. तर हे साधारणतः 6 ते 7 टॉपिक जे आहे मित्रांनो, तर पहिला जो तुमचा युनिट आहे अप्लाइड ग्रामर, यामध्ये तिथं सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहे. ओके, तर बघा, अप्लाइड ग्रामर हा ज्यावेळेस आपण डिस्कशन करत आहोत, तर आपल्याला कंप्लीट ग्रामर तिथं डिस्कस करायचं नाही. इंग्लिश ग्रामर बघा, तुम्ही मराठी ग्रामर बघा, खूप त्यामध्ये पॉईंट्स आहे, नंबर ऑफ सब पॉईंट्स आहे. पण ॲक्च्युली आता आपल्याला इथं डिस्कशन करताना आपण डिप्लोमासाठी इथं डिस्कस करत आहोत. आणि डिप्लोमासाठी आपल्याला माहीत आहे की MSBT स्कीम तिथे डिझाईन केली जाते. मग त्या स्कीममध्ये जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे त्याप्रमाणे आपण इथं डिस्कशन करत आहोत. ओके, तर लास्ट सेशनमध्ये आपण जो पहिला टॉपिक आहे आर्टिकल, त्याला सुरुवात केली होती. तर सर्वांनी आता बघा व्यवस्थित इकडे लक्ष द्या. आय होप की तुम्ही मागच्या सेशनच्या व्यवस्थित तिथं प्रॉपर नोट्स बनवलेल्या असतील. ओके, आता त्यानंतर व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. आपण सांगितलं होतं की आर्टिकल्स जे आपण यूज करत असतो, तर आर्टिकल आपण नाउन्सच्या अगोदर यूज करत असतो. ओके, नामाच्या अगोदर आपण त्याला यूज करत असतो. मग जे पण नाउन आहे किंवा जे पण नाम आहे, ते स्पेसिफिक आहे की नॉन स्पेसिफिक आहे, ते ठरवण्यासाठी किंवा डिटरमाइन करण्यासाठी किंवा ते सांगण्यासाठी आपण काय करत असतो, आर्टिकलचा तिथं यूज करत असतो. मग आपण सांगितलं की 2 टाईपचे आर्टिकल्स आपल्याकडे आहे. जर स्पेसिफिक नाउन जर असेल, एक स्पेसिफिक कंडिशन, आपल्याला माहीत आहे की तो एक स्पेसिफिक गोष्टीविषयी तिथं आपण बोलत आहोत, तर त्यावेळेस आपण तिथं डेफिनेट आर्टिकल यूज करणार आहे. आणि त्याच ठिकाणी आपल्याला जो काही रिसिव्हर आहे किंवा जो रीड करणारा माणूस आहे, तो व्यक्ती आहे, त्याला जर तिथं स्पेसिफाय होत नसेल की आपण कोणत्या गोष्टीविषयी डिस्कस करतोय, ओके, त्याचं आपण कारचं एक्झाम्पल घेतलं होतं. ज्यावेळेस मी कार म्हणतोय, तर तो कोणत्या तरी एका कारविषयी डिस्कशन करत आहे, पण ती कार कोणती आहे हे त्यांनी तिथं स्पेसिफाय केलेलं नाही. मग अशी कंडिशन जी असते नॉन स्पेसिफाय कंडिशन, आपण म्हटलं होतं की अशा कंडिशनमध्ये आपण इनडेफिनेट आर्टिकल यूज करणार आहे. मग तिथं सांगितलं होतं आपण की ए आणि ॲन हे आपल्यासाठी काय असणार आहे, 2 इनडेफिनेट आर्टिकल्स असणार आहे, आणि द हे काय असणार आहे, आपल्यासाठी डेफिनेट आर्टिकल असणार आहे. आउट ऑफ दॅट, मागच्या सेशनमध्ये आपण जे काही इनडेफिनेट आर्टिकल आहे मित्रांनो, तर ह्या इनडेफिनेट आर्टिकलचं काय केलेलं आहे, तिथं कम्प्लीट डिस्कशन आपण केलेलं आहे. ओके, सो याच्याविषयी आपण इथं डिस्कस करूया. बघा, लक्षात घ्या, जस्ट अ मिनिट. ओके, आता बघा, लक्षात घ्या, इथं आपण इनडेफिनेट आर्टिकलचं डिस्कशन केलं होतं. आणि सगळ्यात सुरुवातीला आपण हे समजून घेतलं की इनडेफिनेट आर्टिकल कशाला म्हणणार आहे आपण, आणि ए आणि ॲन ज्यावेळेस आपण यूज करणार आहे नाउन्सच्या अगोदर, तर त्यामधली चॉईस आपण कशी करणार, ए कुठं यूज करणार, ॲन कुठं यूज करणार. ओके, त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आपण सांगितलं होतं की जर जी काही नाउन आहे त्याची बिगिनिंग, प्रोनाऊन्सिएशन करताना त्याची बिगिनिंग जर व्हॉवेल्सनं म्हणजे स्वरांनी जर होत असेल, तर आपण काय करणार, ॲन हे आर्टिकल तिथं यूज करणार आहे, उपपद यूज करणार आहे. आणि कन्सोनंट साऊंड म्हणजे व्यंजननं जर त्याची प्रोनाऊन्सिएशनची सुरुवात होत असेल, तर आपण काय करणार आहे, ए हे आर्टिकल आपण तिथं यूज करणार आहे. तर हे बेसिक डिस्कशन आपण तिथं केलं होतं. आणि त्यानंतर हे आर्टिकल जे आपण यूज करणार आहे, तर ते यूज करण्यासाठी आपण काही कंडिशन्स तिथं बघितल्या होत्या किंवा काही रूल्स आपण तिथं बघितले होते. आणि त्या प्रत्येक रूलचे आपण 2-2 एक्झाम्पल तिथं डिस्कस
केले आणि सांगितलं की इथं आपण इनडेफिनेट आर्टिकल का यूज करत आहात. आणि जरी इनडेफिनेट आर्टिकल तुम्ही यूज करणार आहात हे तुम्ही ठरवलं, पण आता ए यूज करणार की ॲन यूज करणार ते पण तुम्हाला मी सांगितलं होतं की जर व्हॉवेल्सनं सुरुवात होत असेल तर ॲन यूज करणार, कॉन्सोनंट साऊंड होत असेल तर ए यूज करणार. ओके, हे आपण तिथं डिस्कशन केलं होतं बघा. तर हे साधारणतः नंबर ऑफ रूल्स आपण तिथं डिस्कस केलेले आहे. आय होप तुम्ही सगळे रूल्स तिथं नोट डाऊन करलेले असतील. ओके, साधारणतः एक 11 ते 12 आपण तिथं काय केले होते मित्रांनो, रूल्स डिस्कस केले होते. ओके, अगदी सेम त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, डेफिनेट आर्टिकल आता डिस्कस करायचं आहे. मग आपण म्हटलं होतं की डेफिनेट आर्टिकल म्हणजे कोणतं आर्टिकल, तर डेफिनेट आर्टिकल म्हणजेच द या आर्टिकल विषयी आपण काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. मग आता मित्रांनो बघा, इथं ते आपण नोट पण केलेलं आहे की वी यूज द डेफिनेट आर्टिकल द. डेफिनेट आर्टिकल जे द आहे मित्रांनो, ते आपण कुठे यूज करणार आहे, इन फ्रंट ऑफ अ नाउन व्हेन. ही सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन आहे बघा. व्हेन कधी यूज करणार, वी बिलीव्ह दॅट दी लिसनर ऑर रीडर. बघा, ज्याला तुम्ही एखादी गोष्ट सांगत आहात, एखादी गोष्ट तुम्ही वाक्यांमध्ये सांगत आहात, म्हणजे तो कोण असणार आहे, लिसनर असणार आहे. आणि रीडर म्हणजे एखादा व्यक्ती ती रीड करत आहे वाक्य. मग एखादा ऐकणारा असेल किंवा स्वतः रीड करणारा असेल, जर त्या माणसाला जे काही वाचत आहे त्याला जर एक्झॅक्टली माहीत असेल, ही नोज एक्झॅक्टली व्हॉट वी आर रेफरिंग टू, त्या स्टेटमेंटमधनं त्याला क्लिअरली कळत आहे की जो काही सांगणारा आहे किंवा जो काही तिथं स्टेटमेंट लिहिणारा आहे तो कोणत्या गोष्टीविषयी तिथं डिस्कशन करत आहे. असं जर नाऊन तिथं असेल, क्लिअरली त्या नावावरनं तुम्हाला कळतंय की आपण या गोष्टीविषयी बोलतोय किंवा या गोष्टीविषयी ते सांगत आहे, हे जर तुम्हाला क्लिअर होत असेल, म्हणजे स्पेसिफिक कंडिशन असेल, स्पेसिफाय होत असेल, तर आपण काय करणार आहे, हे डेफिनेट आर्टिकल यूज करणार आहे. आणि कोणतं डेफिनेट आर्टिकल आहे, द हे डेफिनेट आर्टिकल आपण यूज करणार आहे. ओके, मग आता बघा इथं आपण काय करूया, याची रूल्स डिस्कस करूया. रूल्स कसे डिस्कस करणार आहेत, तर नंबर ऑफ रूल्स आहे. अगेन प्रत्येक रूल घेणार आणि त्याचा आपण काय करणार आहे, तिथं एक्झाम्पल डिस्कस करणार आहे. ओके, मग त्या अगोदर सपोज फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं अनिल ड्रॉप्ड दी पेन. आता मला सांगा या वाक्याचा अर्थ काय होतो रे, अनिल ड्रॉप दी पेन म्हणजे काय, अनिलनं पेन आहे तो ड्रॉप केलेला आहे. ओके, मग आता बघा अनिलनं पेन ड्रॉप केला, मग ऑब्विसली मला सांगा त्याच्याकडे जो पेन आहे तोच त्याने ड्रॉप केला असेल, बरोबर ना. त्याच्या हातात जो पेन असणार आहे तोच त्यानं ड्रॉप केले असणार आहे. म्हणजे आपल्याला स्पेसिफाय होत आहे की आपण कोणत्या पेन विषयी डिस्कशन करत आहोत. बरोबर, सिंपल आहे. बघा इथं काय सांगितलेलं आहे, आपण नाऊन कोणता आहे रे, इथं जर नाऊन जर बघितलं तर पेन हे काय आहे, नाऊन आहे. पण आता कोणत्या पेन विषयी आपण डिस्कस करतोय, जो अनिलच्या हातात होता त्याच पेन विषयी आपण डिस्कस करतोय. मग अनिलनं तो पेन काय केलेला आहे, ड्रॉप केलेला आहे. म्हणजे इथं ज्यावेळेस आपण रीड करतोय, बघा आपण कोण आहे, इथं रीडर आहे. आणि एखादी गोष्ट जर आपल्याला कोणी काही सांगत असेल तर आपण कोण असणार आहे, ऐकणारा म्हणजेच लिसनर असणार आहे. बरोबर ना. मग आता हे स्टेटमेंट आपण रीड करत आहे आणि आपण ॲज अ रीडर आपल्याला हे क्लिअर होत आहे, की आपण कोणत्या पेन विषयी डिस्कशन करत आहे, कोणत्या पेन विषयी, जो की अनिलच्या हातामध्ये होता. म्हणजेच इथं आपण काय करणार, स्पेसिफिक आर्टिकल म्हणजे डेफिनेट आर्टिकल द यूज करणार आहे. म्हणून बघा मित्रांनो इथं पेनच्या अगोदर आपण काय केलेलं आहे, द आर्टिकल इथं यूज केलेलं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. त्यानंतर आपण काय करूया, आता 1 बाय 1 रूल्स इथं डिस्कस करूया आणि त्या रूलला आपण एक्सप्लेन करण्यासाठी काही एक्झाम्पल्स इथं घेतलेले आहे. तर 1, 2, 3 एक्झाम्पल्स आपण तिथं प्रत्येक ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा आता सगळ्यात पहिलं रूल आपण इथे डिस्कस करूया. द हे आर्टिकल आहे किंवा जे आपण डेफिनेट आर्टिकल म्हणत आहे द, तर हे कुठं यूज करणार आहे. ओके, तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा काय म्हटलंय, बिफोर अ सिंग्युलर काउंटेबल नाउन, प्लुरल काउंटेबल नाउन अँड अनकाउंटेबल नाउन. ओके, तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये पण सांगितलं होतं की जे पण नाउन्स आपल्याकडे अवेलेबल आहे, आयदर दॅट नाउन कॅन बी अ काउंटेबल नाउन. एक तर ते नाउन कसं असू शकतं, काउंटेबल नाउन असू शकतं, किंवा ते जे नाउन आहे मित्रांनो, इट कॅन बी अ अनकाउंटेबल नाउन. ते कसं असू शकतं, अनकाउंटेबल नाउन. तुम्हाला मागच्या सेशनमध्ये पण मी सांगितलं की काउंटेबल नाउन म्हणजे जे आपण मेजर करू शकतो. आयदर ते एकच गोष्ट असेल, समजा मी म्हटलं कार, मग ते एकच कार आहे ते आपण मेजर करू शकतो. आणि मी म्हटलं 10 कार आहे, मग 10 कार पण आपण 1, 2, 3 मेजर करू शकतो. एक तर याचा अर्थ ते काउंटेबल जे नाउन आहे ते एक सिंगल ऑब्जेक्ट असेल किंवा मल्टिपल ऑब्जेक्ट असेल. मग सिंगल ऑब्जेक्ट जर असेल तर आपण काय म्हणतो त्याला, सिंग्युलर काउंटेबल नाउन. त्याला काय म्हणतो आपण, सिंग्युलर काउंटेबल नाउन. आणि त्याच ठिकाणी मित्रांनो त्या जर नंबर ऑफ गोष्टी जर असतील, नंबर ऑफ ऑब्जेक्ट जर असतील, तर आपण त्याला प्लुरल काउंटेबल नाउन म्हणणार आहे. काय, प्लुरल काउंटेबल नाउन. ओके, आणि दुसरा जो प्रकार आहे अनकाउंटेबल, नावावरनच आपल्याला कळतंय अनकाउंटेबल आहे म्हणजे आपण त्याला काउंट करू शकत नाही, ते काय आहे, नॉन मेजरेबल आहे. ओके, मग इथं काय म्हटलं आहे बघा, आपण मागच्या सेशनमध्ये सांगितलं की जे इनडेफिनेट आर्टिकल आहे म्हणजे ए आणि ॲन आहे, त्याला आपण कुठं यूज करतो होतो रे, त्याला आपण सिंग्युलर काउंटेबल नाउनसाठी यूज करतो होतो. आठवा बरं, ज्यावेळेस आपण रूल डिस्कस केला त्यावेळेस सांगितलं होतं
की जे काही इनडेफिनेट आर्टिकल आहे म्हणजे ए आणि ॲन आर्टिकल तर ते आपण सिंग्युलर काउंटेबल नाउनसाठी तिथं यूज करणार आहे. प्लुरलसाठी सुद्धा आपण यूज करणार नाही. पण मित्रांनो द हे जे आर्टिकल आहे तर द आर्टिकल आपण काउंटेबल नाउनसाठी पण यूज करू शकतो आणि अनकाउंटेबल नाउनसाठी पण काय करत असतो यूज करत असतो. मग काउंटेबल नाउन म्हणजे आयदर तो सिंग्युलर काउंटेबल नाउन असू द्या किंवा प्लुरल काउंटेबल नाउन असू द्या, दोघांसाठी पण आपण काय करू शकतो द आर्टिकल हे यूज करू शकतो. आता बघा हे ग्रामरचे रूल्स आहे, ते ग्रामरचे रूल्स आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि ज्यावेळेस पण आपण स्टेटमेंट तिथं यूज करणार आहे, आयदर आपण ते स्टेटमेंट लिहिणार आहे किंवा आपण बोलणार आहे तर त्यावेळेस हे ग्रामॅटिकल आपल्याला तिथं यूज करायचं आहे. ओके, आपण सुरुवातीलाच बघितलं की ह्या कोर्समधनं जे आउटकम आपल्याला एक्सपेक्टेड आहे, पहिल्या युनिटकडनं आपल्याला काय आउटकम एक्सपेक्टेड आहे की तुम्ही ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स तुम्हाला बोलता आले पाहिजे, तुम्हाला ते सेंटेन्स फ्रेम करता आले पाहिजे, बरोबर ना. मग आता बघा लक्षात द्या, पहिला रूल आपण सांगितला बिफोर अ सिंग्युलर काउंटेबल नाउन, प्लुरल काउंटेबल नाउन और अनकाउंटेबल नाउन, ह्या तिघांच्या अगोदर बिफोर तुम्ही काय करू शकता डेफिनेट द आर्टिकल यूज करू शकता. ओके, तर बघा त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. इथं पहिलं काय म्हटलंय बघा, दी बुक is not available in the market. The book is not available in the market. आता मला सांगा सगळ्यात महत्त्वाचं इनडेफिनेट यूज करणार की डेफिनेट यूज करणार. बघा काय म्हणतंय, वाक्याचा अर्थ समजून घ्या. बघा तुम्हाला फक्त नाउन तिथं बघायचं नाहीये. ज्यावेळेस आपण हे ठरवणार की इनडेफिनेट आर्टिकल यूज करायचं की डेफिनेट आर्टिकल यूज करायचं, त्यावेळेस तुम्हाला फक्त नाउन बघून कळणार नाही, तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. बघा लक्षात घ्या, दी बुक इज नॉट अवेलेबल इन दी मार्केट. आता मला सांगा आपण काय म्हणतो इथं की ते बुक मार्केटमध्ये अवेलेबल नाही. कोणतं बुक, जे मार्केटमध्ये बुक अवेलेबल नाहीये किंवा एक स्पेसिफिक कोणतं तरी बुक असणार आहे की जे मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये, तर त्या बुक विषयी आपण डिस्कशन करत आहे. म्हणजे इथं क्लिअर स्पेसिफाय होत आहे की जे मार्केटमध्ये बुक अवेलेबल नाहीये त्याविषयी आम्ही बोलतोय. म्हणजे इथं क्लिअर आपल्याला कळतंय कोणत्या बुक विषयी आपण डिस्कशन करत आहे. मग इथं जर बघितलं तर बुक हे नाउन आहे आणि ह्या बुक नाउनच्या अगोदर आपण काय केलेलं आहे, द हे आर्टिकल इथं यूज केलेलं आहे. आलं का लक्षात. मग आता बघा मित्रांनो, इथं तुम्ही जर बघितलं तर बुक म्हटलेलं आहे. मग आता बुक एकच बुक आहे म्हणजे ते काय आहे, सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. कसं आहे, सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली. हे पहिलं एक्झाम्पल. दुसरं काय म्हटलं आहे बघा, दी वॉटर ऑफ दिस रिव्हर इज व्हेरी क्लिअर अँड स्वीट. म्हणजे काय म्हटलेलं आहे की हे या रिव्हरचं जे काही पाणी आहे ते कसं आहे, इट इज व्हेरी क्लिअर अँड स्वीट. ओके, मग आता क्लिअर अँड स्वीट आहे इथपर्यंत ठीक आहे, बरोबर. पण आपण कोणाविषयी बोलतोय रे, आपण वॉटर विषयी बोलतोय. कोणत्या वॉटरचं, या रिव्हर मधलं जे वॉटर आहे त्याविषयी आपण डिस्कस करत आहे. म्हणजे आपण क्लिअरली कळतंय की या रिव्हर मधलं जे वॉटर आहे त्याच्याविषयी आपण डिस्कशन करत आहे. म्हणजे ऑब्व्हियसली डेफिनेट आर्टिकल यूज करणार आहे. इथपर्यंत कळलं. आता दुसरा प्रश्न हा की सर इथं नाउन कोणतं आहे, तर मित्रांनो इथं वॉटर हे काय असणार आहे, नाउन असणार आहे. वॉटर हे काय असणार आहे, नाउन असणार आहे. आणि वॉटरला आपण मेजर करू शकतो का, तर वॉटरला 1 2 3 4 असं आपण मेजर करू शकतो का, असं आपण मेजर करू शकत नाही. वॉटर ड्रॉप्स जर म्हटलं असतं तर वॉटर ड्रॉप्सला आपण मेजर करू शकतो 1 2 3 4, बरोबर. पण वॉटर हे जे आहे मित्रांनो, इट इज अनकाउंटेबल नाउन. ते कसं नाउन आहे, अनकाउंटेबल, ज्याला आपण काउंट करू शकत नाही. सो अनकाउंटेबल नाउनच्या अगोदर पण आपण काय करणार आहे, द हे आर्टिकल यूज करणार आहे. ओके, सो आय होप हे दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर झालेले आहे. त्यानंतर तिसरं पण एक्झाम्पल आपण इथं डिस्कस करूया. बघा काय म्हटलेलं आहे, आय हॅव रीड ऑल दी बुक्स यू गिफ्टेड मी. बघा लक्षात घ्या, अर्थ काय होतं बघा लक्षात घ्या. काय म्हटलंय, आय हॅव रीड ऑल दी बुक्स यू गिफ्टेड मी, म्हणजेच मी ती सर्व पुस्तकं वाचलेली आहे जी तू मला गिफ्ट केली होती, बरोबर ना. मग याचा अर्थ काय होतो बघा लक्षात घ्या. व्यवस्थित जर बघितलं तर इथं नाउन कोणतं आहे रे, तर बुक्स हे नाउन आहे. कोणतं नाउन आहे, बुक्स हे इथं काय असणार आहे, नाउन असणार आहे. मग मला स्टेटमेंटवरनं हे क्लिअर होतंय का मी कोणत्या बुक्स विषयी बोलतोय, तर यस क्लिअर होतंय. काय की मी त्या पुस्तकांविषयी बोलतोय जी तुम्हाला गिफ्ट दिली होती. म्हणजे क्लिअर झालं, रीडरला क्लिअर झालेलं आहे, ऐकणाऱ्याला पण क्लिअर झालेलं आहे की मी कोणत्या स्पेसिफिक बुक विषयी बोलत आहे, बरोबर ना. याचा अर्थ इथं आपण डेफिनेट आर्टिकल यूज करू शकतो. आता राहिला प्रश्न, बुक्स हे जर नाउन जर तुम्ही जर बघितलं तर हे बुक्स नाउन कसं आहे रे, प्लुरल फॉर्म मध्ये आहे, बरोबर ना. एक बुक विषयी आपण बोलतोय का नाही, आपण बुक्स बघा इथं एस आपण काय केलेलं आहे, कनेक्ट केलेला आहे. मग एस हा प्रत्यय लावल्यानंतर हे काय झालेले आहे, बुक्स झालेले आहे. म्हणजे ते 2 बुक असतील, 3 बुक असतील, 4 असतील, 5 असतील. ओके, म्हणजे ते कसे आहे, प्लुरल काउंटेबल नाउन आहे. कसं नाउन आहे, प्लुरल काउंटेबल. तर ह्या अशा प्लुरल काउंटेबल नाउनच्या अगोदर पण आपण काय करू शकतो मित्रांनो, द हे आर्टिकल इथं यूज करू शकतो. ओके, सो आय होप तुम्हाला ही गोष्ट काय झालेली आहे इथं क्लिअर झालेली आहे. आलं का लक्षात. म्हणजेच सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल, प्लुरल काउंटेबल नाउन असेल किंवा अनकाउंटेबल नाउन असेल, तिघांच्या अगोदर आपण काय करू शकतो, द हे आर्टिकल यूज करू शकतो. प्रोव्हाइडेड ते नाउन कसं असलं पाहिजे, डेफिनेट स्पेसिफिक नाउन असलं पाहिजे. आलं लक्षात. सो आय होप तुम्हाला हा पहिला रूल कम्प्लिटली क्लिअर झालेला आहे. त्यानंतर पुढचा रूल काय म्हणतोय बघा,
टू टॉक अबाउट अ पर्टिक्युलर थिंग ऑर अ पर्सन दॅट हॅज बीन ऑलरेडी मेन्शन. आता हे रूल खूप महत्त्वाचा आहे बघा, तुम्हाला एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काय म्हटलं आहे? टू टॉक अबाउट अ पर्टिक्युलर थिंग ऑर अ पर्सन, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीविषयी किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीविषयी ज्यावेळेस तुम्ही बोलताय, विच ऑर दॅट हॅज बीन ऑलरेडी मेन्शन, की ज्याला तुम्ही ऑलरेडी एका सेंटेन्समध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल बघा, आय एट अ केक अँड अँड आईस्क्रीम. काय म्हटलंय बघा? आय एट अ केक अँड अँड आईस्क्रीम. मी केक आणि आईस्क्रीम खाल्ला. ओके. आणि पुढे काय म्हटलं आहे? द केक वॉज टेस्टी अँड डेलिशियस. आता बघा लक्षात घ्या, मला सांगा इथं मित्रांनो, केक हे काय आहे? आपल्यासाठी एक नाऊन आहे. केक आपल्यासाठी काय आहे? एक नाऊन आहे. त्यानंतर आईस्क्रीम ही सुद्धा आपल्यासाठी काय आहे? एक नाऊन आहे. बरोबर ना? मग पहिलं स्टेटमेंट जर आपण बघितलं तर याच्यात फक्त एवढं सांगितलं आहे की आय एट अ केक अँड आईस्क्रीम. कोणता केक खाल्ला आहे, कोणता आईस्क्रीम खाल्ला आहे याविषयी त्यांनी सांगितलंय का? नाही. पण पुढच्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं बघा, द केक वॉज टेस्टी अँड डेलिशियस. मला सांगा आता हे दुसरं स्टेटमेंट जे दिलेलं आहे, द केक वॉज टेस्टी अँड डेलिशियस, तो जो केक होता तो टेस्टी पण होता आणि डेलिशियस पण होता. मग आता कोणत्या केक विषयी सांगत आहे? तो ऑब्वियसली ह्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये जो केक सांगितलेला आहे त्याच केक विषयी हे बोलत आहे. म्हणजेच एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती त्याचा जर तुम्ही अगोदरच्या वाक्यात उल्लेख केलेला असेल आणि त्याला जर परत तुम्ही यूज करत असाल तर मित्रांनो हे जे परत जे नाऊन यूज करत आहे त्याच्या अगोदर आपण काय करतो? द हे आर्टिकल यूज करत असतो. आलं लक्षात? रूल क्लिअर झाला. आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया बघा, आय रीड अ बुक, द बुक वॉज इंटरेस्टिंग. मी पुस्तक वाचलं, ते पुस्तक इंटरेस्टिंग होतं. आता बघा मला सांगा, इथं मी द बुक म्हटलंय पण कोणत्या बुक विषयी बोलतोय? जे मला पहिल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे. पहिल्या स्टेटमेंटमध्ये मला सांगितलेलं आहे काय? एक बुक आहे आणि ते बुक कसं आहे? इंटरेस्टिंग होतं. याचा अर्थ जे बुक आपलं नाऊन आहे मित्रांनो, त्या नाऊनला आपण परत पुढच्या स्टेटमेंटमध्ये यूज करत आहोत. मग त्या बुकला आपण ऑलरेडी पहिल्या स्टेटमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे. मग अशा सेकंड स्टेटमेंटमधलं जे नाऊन असणार आहे त्याच्या अगोदर आपण काय करणार आहे? द हे आर्टिकल यूज करणार आहे. ओके. सो आय होप हे दोन्ही रूल तुम्हाला क्लिअर झाले. बघा नंबर ऑफ रूल्स आहे, आउट ऑफ दॅट आपण हे 2 रूल डिस्कस केलेले आहे. पॉज करा लेक्चरला आणि व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके. त्यानंतर आता पुढचे रूल आपण डिस्कस करूया. बघा लक्षात घ्या, तिसरा रूल काय सांगतोय बघा, बिफोर नाउन्स रेफरिंग टू ॲक्शन अँड चेंजेस व्हेन दे आर फॉलोड बाय ऑफ. बघा लक्षात घ्या मित्रांनो, जनरली ऑफ हा जो वर्ड आहे, एखादी ॲक्शन तुम्ही सांगत आहात किंवा एखादी इव्हेंट विषयी सांगत आहात आणि त्यामध्ये जर ऑफ जर आपण यूज करत असेल तर त्या ऑफच्या नंतर आपण काय करत असतो? हे स्टेटमेंट ऑफच्या नंतर आपण डेफिनेट आर्टिकल द यूज करत असतो. म्हणजे ऑफ द आपण असं म्हणतो ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा लक्षात घ्या, दी ग्रोथ ऑफ दी स्टील इंडस्ट्री इज फास्ट. आता हे काय सांगत आहे? की ॲक्शन सांगत आहे किंवा इव्हेंट सांगत आहे. इव्हेंट कशी सांगत आहे? की जी काही स्टील इंडस्ट्री आहे त्याची ग्रोथ कशी आहे? फास्ट आहे. मग ही प्रोसेस ते सांगत आहे आपल्याला. बरोबर ना? मग ही प्रोसेस सांगताना आपण काय करत आहे? इथं ऑफ हे वर्ड इथं यूज करत आहे. वेन दे आर फॉलोड बाय दी ऑफ. इथं जर बघितलं तर हे जे नाऊन आहे स्टील इंडस्ट्री ते कोणी फॉलो केलेलं आहे? ऑफ वर्ड नंतर ते फॉलो केलं गेलेलं आहे. मग ऑफ नंतर आपण काय करणार? द हे डेफिनेट आर्टिकल तिथं यूज करणार आहे. आलं लक्षात? अगदी सिमिलर त्याचप्रमाणे सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. बघा काय म्हटलं आहे, दी पॉलिसीज ऑफ दी गव्हर्नमेंट आर चेंजिंग नाऊ. आता इथं बघा गव्हर्नमेंट हे काय आहे? आपल्यासाठी नाऊन आहे. त्याच्या अगोदर कोणी फॉलो केलेलं आहे? ऑफला फॉलो केलेलं आहे. मग ऑफला जर फॉलो केलेलं एखादं नाऊन असेल तर त्याच्या इन बिटवीन आपण काय करणार आहे? द हे आर्टिकल मित्रांनो यूज करणार आहे. आलं लक्षात? तर सिंपल रूल्स आहे. तुम्हाला बघा हे सुरुवातीला तुम्हाला थोडं क्रिटिकल वाटेल किंवा अवघड वाटेल, पण ज्यावेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस करशाल, नंबर ऑफ टाइम्स याला रिव्हिजन देशाल, त्यानंतर तुमचे हे रूल काय राहतील? लक्षात राहणार आहे. ओके. एका सिंगल फक्त तुम्ही नोट डाऊन करून घेतलं किंवा फक्त नोट्स बनवून घेतल्या तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहणार नाही. ओके. त्यानंतर पुढचा रूल आपण बघूया. बघा काय म्हटलेला आहे, बिफोर नाउन्स विच आर युनिक ऑफ देअर काइंड इन दी वर्ल्ड सच ॲज अर्थ, स्काय, सन, मून, ओसिन एक्सेट्रा. म्हणजे काय बघा, एखादी युनिक गोष्टीविषयी तुम्ही जर बोलत असाल, एखाद्या युनिक काइंड ऑफ थिंग विषयी जर बोलत असाल की जे वर्ल्डमध्ये युनिक आहे, एकच आहे. जसं बघा अर्थ, पृथ्वी काय आहे? पूर्ण वर्ल्डमध्ये एकच ग्रह आहे. त्यानंतर स्काय, त्यानंतर सन,
सूर्य आहे, मून चंद्र आहे, त्यानंतर ओसिन म्हणजे समुद्र आहे. मग अशा ज्या गोष्टी आहे की त्या युनिक असणार आहे पूर्ण वर्ल्डमध्ये. मग एखाद्या युनिक काइंड ऑफ थिंग विषयी जर तुम्ही बोलत असाल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, किंवा त्या अगोदर आपण काय करणार आहे, द हे डेफिनेट आर्टिकल यूज करणार आहे. ओके, मग एक्झाम्पल बघूया. बघा काय म्हटलं आहे, दी अर्थ मूव्ज अराउंड दी सन. ओके, आता बघा लक्षात घ्या, अर्थ मूव्ज अराउंड दी सन असं ज्यावेळेस तुम्ही द हे आर्टिकल यूज न करता तुम्ही फक्त असं यूज केलं, अर्थ मूव्ज अराउंड दी सन, मग त्यावेळेस तिथं अनसर्टनिटी तयार होते की कोणत्या अर्थ विषयी तुम्ही बोलताय. पण दी अर्थ जर तुम्ही जर बोललं तर आपल्याला माहित आहे की अर्थ हे काय आहे, स्पेसिफिक आहे, युनिक आहे. तर ती युनिक स्पेसिफिटी दाखवण्यासाठी, स्पेसिफिक कंडिशन दाखवण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, इथं द हे आर्टिकल यूज करणार आहे. आलं का लक्षात. अगदी सेम त्याचप्रमाणे काय म्हटलंय बघा, द सी. आता बघा सी हे काय असणार आहे, अगेन एक असं नाउन आहे की जे काय आहे, युनिक आहे. मग त्या अगोदर आपण काय करणार आहे, द हे आर्टिकल यूज करणार आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा, द सी अँड द स्काय. परत स्कायच्या अगोदर काय केलं आपण, द हे आर्टिकल यूज केलं. मग द सी अँड द स्काय मीट इच अदर ॲट दी हॉरिझॉन. ओके, आलं का लक्षात. म्हणजे क्षितिजाला ज्यावेळेस आपण क्षितिज लेवलला बघतो, हॉरिझॉन म्हणजे काय, क्षितिज, तर क्षितिज लेवलला ज्यावेळेस आपण बघतोय तर समुद्र आणि जो काही आकाश असणार आहे ते एका कंबाईन झाल्यासारखं आपल्याला वाटणार आहे किंवा तिथे ते एकमेकाला भेटत असतात. ओके, म्हणजेच आपण सी आणि स्काय जर बघितलं तर ह्या वर्ल्डमधल्या युनिक गोष्टी आहे आणि त्या युनिक गोष्टींच्या अगोदर आपण काय करणार आहे, द हे आर्टिकल यूज करणार आहे. तर असे काही जे मित्रांनो रूल्स आहे, काही रूल्स असे इम्पॉर्टंट आहे की ज्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूप असतात. ओके, अगदी सेम त्याचप्रमाणे हा रूल असा आहे की ह्या रूलवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्याचा चान्स आहे. कारण सिंपल रूल आहे, एखादी जर युनिक गोष्ट असेल तर त्या अगोदर आपल्याला द हे डेफिनेट आर्टिकल यूज करायचं असतं. आलं लक्षात. ओके, त्यानंतर पुढचा रूल काय म्हटला आहे बघा, बिफोर नाउन्स विच हॅव सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ज बिफोर देम. एखादं नाउन असं आहे की त्याच्या अगोदर आपण ॲडजेक्टिव्ह विशेषण यूज करत आहे आणि ते विशेषण कोणत्या डिग्रीमध्ये आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. बघा आपल्याला माहित आहे, आता पूर्ण ग्रामर तर आपण इथं डिस्कस करत नाही, पण 10th पर्यंत ज्यावेळेस तुम्ही ग्रामरचं मित्रांनो डिस्कशन तिथं केलं तर त्यावेळेस तुम्ही इथं बघितलं असेल की आपल्याकडे 3 टाईपच्या डिग्रीमध्ये आपण स्टेटमेंट राईट करू शकतो. पॉझिटिव्ह डिग्री आहे, कंपेरेटिव्ह डिग्री आहे, त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री आहे. बरोबर. मग आता एखाद्या नाउनच्या अगोदर, एखाद्या नामाच्या अगोदर जर तुम्ही एखादा ॲडजेक्टिव्ह यूज केलं आणि ते ॲडजेक्टिव्ह जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर आपण त्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर काय करतो, द हे आर्टिकल यूज करत असतो. समजून घेऊया. बघा एक्झाम्पल बघा काय म्हटलं आहे, अकबर वॉज दी ग्रेटेस्ट मुघल एम्पायर. आता बघा लक्षात घ्या, मुघल एम्पायर हे काय झालेलं आहे, नाऊन झालेलं आहे. मुघल एम्पायर काय आहे, एक नाऊन आहे. कोणता एम्पायर, मुघल एम्पायर, म्हणजे प्रॉपर नाऊन झालेलं आहे. बरोबर. मग आता या प्रॉपर नाऊनच्या अगोदर जर मित्रांनो बघितलं तर ग्रेट हे काय केलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह यूज केलेलं आहे. ग्रेट हे काय केलेलं आहे, विशेषण त्याला जोडलेलं आहे. कसा मुघल एम्पायर आहे, ग्रेट मुघल एम्पायर आहे. पण आता तो जो ग्रेट जर तुम्ही जर बघितला तर 3rd डिग्रीमध्ये आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. कसं बघा, ग्रेटेस्ट आपण म्हटलेलं आहे. आपल्याला माहित आहे ग्रेट जर म्हटलं तर पॉझिटिव्ह डिग्री असणार आहे, ग्रेटर जर म्हटलं तर कंपेरेटिव्ह डिग्री असणार आहे आणि ग्रेटेस्ट जर म्हटलं तर काय, सुपरलेटिव्ह डिग्री असणार आहे. मग आता इथं मुघल एम्पायरच्या अगोदर दी ग्रेट जो ॲडजेक्टिव्ह आपण यूज केलेला आहे ग्रेट, ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ग्रेटेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये आहे. मग त्या सुपरलेटिव्ह फॉर्मच्या अगोदर आपण काय करतो, द हे आर्टिकल मित्रांनो यूज करत असतो. नेहमी लक्षात ठेवा, हा सुद्धा एक असा रोल आहे की ज्या रूलवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. आलं का लक्षात. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे बघा, सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. व्हिजन फॉर 2020 इज वन ऑफ दी बेस्ट बुक्स बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम. बघा आता इथं काय म्हटलेलं आहे, व्हिजन फॉर 2020 हे काय आहे, एक बेस्ट बुक आहे. कोणी लिहिलेलं आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी. ओके, मग आता बघा लक्षात घ्या, इथं जर बघितलं तर मित्रांनो बुक हे काय असणार आहे, नाऊन असणार आहे. बुक आपल्यासाठी काय आहे, कॉमन नाऊन आहे. आणि इथं बुक्स लिहिलेलं आहे म्हणजे काय आहे, तर अनकाउंटेबल प्लुरल फॉर्ममध्ये आहे. बरोबर. पण आता बुक कसं आहे, बेस्ट बुक आहे. बुक कसं आहे, बेस्ट बुक आहे. म्हणजे त्या बुक या नाऊनच्या अगोदर आपण ॲडजेक्टिव्ह विशेषण यूज केलेलं आहे. बघा इथं जर गुड जर असतं तर आपण काय म्हटलं असतं रे, गुड जर असतं तर आपण म्हटलं असतं ती पॉझिटिव्ह डिग्री आहे. बेटर जर असतं तर आपण काय म्हटलं असतं, कंपेरेटिव्ह डिग्री आहे. पण आता बेस्ट आहे याचा अर्थ ती काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मग एखादा नाऊन आहे, त्या नाऊनच्या अगोदर एक सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. तर त्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आपण काय करणार आहे, द हे आर्टिकल यूज करणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली. तर हे तिन्ही रूल आय होप तुम्हाला क्लिअर आहेत. तर काय करा, लेक्चर पॉज करा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, त्यानंतर पुढचा रूल काय म्हटलेला आहे बघा, बिफोर अँड ॲडव्हर्ब
व्हेन युज्ड फॉर द कंपेरेटिव्ह. बघा एखादा ॲडव्हर्ब जर आपण यूज करत असेल तर त्या ॲडव्हर्ब जे आपण यूज केलेलं आहे ते जर कंपॅरिझनसाठी आपण यूज करत असेल तर त्या कंपॅरेटिव्ह ॲडव्हर्बच्या अगोदर आपण काय करतो, द हे आर्टिकल यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल बघूया बघा, द हायर यू क्लाइम दी कोल्डर इट गेट्स. म्हणजे जेवढं तुम्ही वरती हायर जात जाणार किंवा चढत जाणार, क्लाइम करत जाणार, तर तेवढं तिथं काय होणार आहे, कोल्डर होणार आहे, तेवढं ॲटमॉस्फिअर कोल्ड होणार आहे, थंडी होणार आहे. बरोबर. म्हणजे बघा लक्षात घ्या मित्रांनो, इथं आता जर बघितलं तर हायर हे आपण काय केलेलं आहे, कंपॅरेटिव्ह ॲडव्हर्ब यूज केलेलं आहे. आणि ह्या कंपॅरेटिव्ह ॲडव्हर्बच्या अगोदर आपण काय केलेलं आहे, द हे डेफिनेट आर्टिकल यूज केलेलं आहे. आता कंपॅरेटिव्ह ॲडव्हर्ब म्हणजे काय, इथं जर बघितलं तर बघा हायर हा काय आहे, कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. हाय, हायर, हायेस्ट हे काय असणार आहे, 3 फॉर्म असणार आहे. हाय कोणता, पॉझिटिव्ह डिग्री. हायर कोणता, कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि हायेस्ट कोणता, सुपरलेटिव्ह डिग्री. पण आता हायर काय आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, पण ते ॲडव्हर्ब म्हणून यूज केलेलं आहे. आलं का लक्षात. तिथं क्रियापद म्हणून आपण तिथं काय केलेलं आहे, त्याला यूज केलेलं आहे. सो हायरच्या अगोदर आपण काय केलेलं आहे मित्रांनो, द हे आर्टिकल इथं यूज केलेलं आहे. तर हा नियम पण तुम्ही काय करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा नियम काय म्हटलेला आहे बघा, बिफोर नाउन्स कोणत्या नामांच्या अगोदर आपण यूज करणार, विच रिप्रेझेंट अ क्लास ऑफ वन काइंड. बघा एखाद्या पर्टिक्युलर काइंड ऑफ क्लास विषयी आपण डिस्कस करत असेल तर त्या अगोदर डेफिनेट आर्टिकल यूज करणार आहे. का, कारण आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण बोलतो तर एक कोणत्या तरी स्पेसिफिक काइंड ऑफ थिंग विषयी आपण बोलत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, दी पुअर ऑलवेज सफर. मग मला सांगा आपण काय म्हटलं आहे की पुअर ऑलवेज सफर, म्हणजेच जे काही गरीब लोक आहेत ते नेहमीच काय करावं लागतं, त्यांना भोगावं लागतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग दी पुअर ऑलवेज सफर, मग कोणाविषयी आपण बोलत आहे, तर जे पण लोक पुअर आहे अशा क्लास विषयी आपण बोलत आहे. मग पुअर एखादा व्यक्ती असणार आहे का, नाही. एक पर्टिक्युलर तो क्लास आहे, एक काइंड आहे की त्याविषयी आपण काय करत आहे, ही गोष्ट बोलत आहे. एक जनरल स्टेटमेंट आपण देत आहे. मग काय म्हटलेलं आहे बघा, पुअर ऑलवेज सफर. मग इथं पुअर जर अशा प्रकारचा एक रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड आपण यूज करत आहोत. मग पुअर हा एक आपण रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड यूज केलेला आहे इथं, कारण स्टेटमेंटवरून आपल्याला काय कळतंय की पुअर ऑलवेज सफर. मग पुअर हा एक काय आहे, रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड आहे की अशी लोक, की अशा लोकांचा क्लास किंवा अशा लोकांचा एक काइंड की जे काय आहे गरीब आहे, जे काय आहे पुअर आहे. ओके. मग एक रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड आपण जर यूज केला तर त्या अगोदर आपण काय करणार, द हे आर्टिकल यूज करणार आहे. ओके. या एक्झाम्पलवरनं क्लिअर झालं नसेल तर आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा काय म्हटलं आहे, वी शुड ऑलवेज हेल्प दी वीक अँड दी हेल्पलेस. आता बघा इथं बघितलं तर वीक अँड हेल्पलेस हे काय आहे, नाउन्स आहे. वीक आणि हे काय आहे, हेल्पलेस हे काय नाऊन आहे. कोणते नाऊन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. बरोबर ना, भावनावाचक नाम असणार आहे ते. मग वीक आणि हेल्पलेस हे काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. ते काय करत आहे, त्या भावना व्यक्त करत आहे. कशी लोक आहे, वीक आणि हेल्पलेस. पण आता वीक अँड हेल्पलेस लोकांविषयी आपण बोलतोय, म्हणजे एक असा क्लास विषयी आपण बोलतोय की ज्यामध्ये सर्व लोक कसे असणार आहे, वीक अँड हेल्पलेस असणार आहे. मग एक वीक आणि हेल्पलेस लोकांचा जो क्लास आहे, जर एक पर्टिक्युलर रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड आपण यूज करत असेल, नाऊन यूज करत असेल, तर त्याच्या अगोदर आपण काय करणार आहे, द हे डेफिनेट आर्टिकल आपण यूज करणार आहे. आलं का लक्षात. कारण बोलताना आपल्याला डेफिनेट होत आहे, स्पेसिफाय होत आहे की आपण कोणाविषयी बोलत आहे. मला सांगा आता इथं वरती तुम्ही जर स्टेटमेंट जर बघितलं, दी पुअर ऑलवेज सफर. बरोबर ना. मग आपल्याला इथं क्लिअर होतंय, इथं आपल्याला क्लिअर होतंय की आपण कोणत्या लोकांविषयी बोलतोय. ज्यावेळेस एक रीडर, सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला, रीडर किंवा रिसिव्हर किंवा लिसनर. बरोबर ना. मग रीडर ज्यावेळेस रीड करतोय, आपण ज्यावेळेस हे स्टेटमेंट रीड करतोय तर आपल्याला हे क्लिअर होत आहे की आपण कोणाविषयी बोलतोय, अशा लोकांविषयी बोलतोय की जे कोण आहे, पुअर आहे. मग अशा लोकांच्या अगोदर आपण काय करणार, किंवा अशा क्लासच्या अगोदर आपण काय करणार, डेफिनेट आर्टिकल यूज करणार, द आर्टिकल यूज करणार. ओके. क्लिअर झालं. त्यानंतर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हा पण एक रूल काय आहे तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय म्हटलं आहे बघा, किंवा पुढचा जो काही आपल्याला रूल दिलेला आहे तो काय आहे बघा, बिफोर प्रॉपर नाउन व्हेन इट इज यूज्ड फॉर द कंपॅरिझन विथ अ सिमिलर नाउन. एखादा जर प्रॉपर नाउन असेल, प्रॉपर नाउन म्हणजे काय, विशेष नाम. जसं मी जर म्हटलं स्टुडंट, तर स्टुडंट हे काय झालं, एक कॉमन नाव झालं. पण मी म्हटलं राहुल स्टुडंट, तर राहुल काय झाला, एक विद्यार्थी झाला, एक पर्टिक्युलर विद्यार्थी झाला, त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. ओके. जसं बुक जर म्हटलं तर हे कॉमन नाउन आहे. पुस्तक मग कोणतंही पुस्तक असू शकतं, मग ते काय झालं, एक कॉमन नाउन झालं. पण मी म्हटलं भगवद्गीता, तर भगवद्गीता हे काय आहे, एक विशेष नाम आहे, एक प्रॉपर नाउन आहे. आलं का लक्षात. मग प्रॉपर नाउन काय तुमच्या लक्षात आलं. मग बिफोर प्रॉपर नाउन म्हटलेलं आहे, पण कधी कंडिशन काय दिलेली आहे, व्हेन इट इज युज्ड फॉर कंपॅरिझन. ज्यावेळेस आपण त्या प्रॉपर नाउनला कंपॅरिझनसाठी यूज करत आहे, पण कोणासाठी, सिमिलर काइंड ऑफ थिंगसाठी. बघा पुढे काय म्हटलंय, विथ अ सिमिलर नाउन. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल बघा लक्षात घेऊया, काश्मीर इज दी स्वित्झर्लंड ऑफ इंडिया. मला सांगा मित्रांनो, काश्मीर हे काय आहे रे,
काश्मीर हे काय आहे, प्रॉपर नाऊन आहे. ते एक पर्टिक्युलर जी प्लेस आहे त्या प्लेसला आपण नाव दिलेलं आहे, मग त्याला आपण विशेष नाव म्हणणार, म्हणजे त्याला आपण प्रॉपर नाऊन म्हणणार. त्यानंतर स्वित्झर्लंड, स्वित्झर्लंड हे सुद्धा काय आहे रे, एक प्रॉपर नाऊन आहे, बरोबर ना. पण इथं काय आहे, काश्मीर आणि स्वित्झर्लंड मध्ये काय आहे, काहीतरी सिमिलरिटी आहे. मग काय म्हटलं आहे बघा, कंपॅरिझन विथ अ सिमिलर नाऊन. जे नाऊन आपण सांगत आहे आणि ज्याच्याबरोबर कम्पेअर करत आहे ते दोघांमध्ये काहीतरी सिमिलरिटी असणार आहे. मग काश्मीर आणि स्वित्झर्लंड मध्ये जी सिमिलरिटी आहे त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण यूज करत आहे वर्ड. मग बघा इथं लक्षात घ्या, काश्मीर इज द स्वित्झर्लंड ऑफ इंडिया. मग या जे काही प्रॉपर नाऊन आहे त्या प्रॉपर नाऊनला आपण इथं यूज करत आहे या प्रॉपर नाऊन बरोबर कम्पेअर करण्यासाठी किंवा सिमिलरिटी दाखवण्यासाठी. मग सेकंड येणारं जे काही प्रॉपर नाऊन आहे मित्रांनो त्याच्या अगोदर आपण द हे डेफिनेट आर्टिकल यूज करणार आहे. आलं का लक्षात. आणखी एखादं एक्झाम्पल बघूया बघा. विजय इज द रामानुजन ऑफ द रिसेंट इरा. बघा लक्षात घ्या काय म्हणतो, विजय इज द रामानुजन ऑफ रिसेंट इरा. सध्याच्या पिढीचा विजय हा काय असणार आहे, रामानुजन असणार आहे असं म्हटलेलं आहे. मग कोणाला कम्पेअर केलं आहे बघा, विजयला कम्पेअर केलेला आहे रामानुजन सोबत. रामानुजन सरांसोबत काय केलेलं आहे, विजयला कम्पेअर केलेलं आहे. मग तो ऍक्च्युअल रामानुजन आहे का नाही हे फक्त आपण कम्पेअर करत आहोत. पण आता इथं विजय जर आपण बघितलं तर हे सुद्धा एक प्रॉपर नाऊन आहे. एक कोणीतरी स्टुडंट असेल, एखादा माणूस असेल, एखादा व्यक्ती असेल की ज्याला आपण विजय नाव दिलेलं आहे, म्हणजे तो प्रॉपर नाऊन आहे. आणि त्याच ठिकाणी रामानुजन जर बघितलं मित्रांनो तर हे सुद्धा काय आहे, एक व्यक्तीच होता. याचा अर्थ हे दोघं नाऊन जर बघितले तर कसे आहे, प्रॉपर नाऊन आहे. आणि विजयमध्ये ज्या क्वालिटी आहे किंवा रामानुजन सरांमध्ये ज्या क्वालिटी होत्या त्याच विजयमध्ये क्वालिटी आहे. म्हणून आपण काय म्हणतोय की विजय या पिढीचा काय आहे, रामानुजन आहे. आलं का लक्षात. म्हणजेच सिमिलर नाऊन आपण काय करत आहे, कम्पेअर करत आहे. मग सिमिलर नाऊन कम्पेअर करताना जे काही सेकंड नाऊन येणार आहे त्याच्या अगोदर आपण काय करणार आहे, द हे आर्टिकल यूज करणार आहे. आलं का लक्षात. सो आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. सगळे हे तिन्ही रूल क्लिअर झालेले आहे. नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. ओके. त्यानंतर पुढचे रूल बघा आपण इथे डिस्कस करूया. बघा यामध्ये थोडेसे रूल जास्त आहे पण सिंपल रूल्स आहे की ज्यामध्ये तुम्हाला काही जास्त डिफिकल्टी येणार नाही. ओके. तर बघा पुढचा रूल काय म्हटलेला आहे, बिफोर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आता बघा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचा मी मिनिंग मगाशी पण तुम्हाला सांगितला की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय रे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भावनावाचक नाम. म्हणजे एखादी इमोशन ज्यावेळेस तुम्ही एक्सप्रेस करता, जसं आपण वीक म्हटलं, त्यानंतर हॅपी, त्यानंतर सॅड, बॅड, हे काय भावना झाल्या आपल्या, दुःखी आहे, आनंदी आहे. मग या भावना व्यक्त करण्यासाठी जे नावं आपण यूज करतो त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आपण म्हणत असतो. आलं का लक्षात. सो मी इथं राईट करतो बघा, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन इज नथिंग बट भावनावाचक नाम. ओके. आलं लक्षात. याला काय म्हणणार आहे आपण, भावनावाचक नाम म्हणणार आहे. ओके. पुढे काय म्हटलं आहे, और मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन म्हणजे काय, एखाद्या पदार्थाला जे आपण तिथं नाऊन दिलेलं असतं त्याला आपण मटेरियल नाऊन म्हणत असतो. जसं आपण म्हटलं स्टील. मग स्टील काय केलेलं आहे आपण, त्या पर्टिक्युलर जे काही पदार्थ आहे त्या पदार्थाला नाव दिलेलं आहे त्याला आपण पदार्थवाचक नाम म्हणत असतो. ओके. सो मटेरियल नावावरच कळतंय की मटेरियल म्हणजे काय, पदार्थवाचक शब्द किंवा पदार्थवाचक नाम जे आहे त्याला आपण मटेरियल नाऊन म्हणत असतो. अलग लक्षात. व्हेन दे आर युज्ड इन दी पर्टिक्युलर सेन्स. एखाद्या पर्टिक्युलर सेन्सनं जर आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन किंवा मटेरियल नाऊन जर यूज करत असेल तर त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल यूज करणार आहे. म्हणजे कसं बघा लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, दी ब्युटी ऑफ द ताजमहाल हॅज नॉट येट फेडेड. म्हणजे बघा लक्षात घ्या की दी ब्युटी ऑफ दी ताजमहाल, ताजमहालची जी काही सुंदरता आहे हॅज नॉट येट फेडेड, ती अजून पण अस्पष्ट झालेली नाही. ओके. म्हणजे अजून पण ती आहे तिथं. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, दी ब्युटी, आता ब्युटी हा जो काय आहे मित्रांनो, तर ब्युटी काय रिप्रेझेंट करत आहे, सुंदरता म्हणजे काय, आपण भावना तिथं व्यक्त करत आहोत किंवा एक्सप्रेशन तिथं सांगत आहोत. मग ब्युटी ऑफ दी ताजमहाल. ओके. मग ताजमहाल जर आपण थोड्या वेळाकरता बाजूला जर ठेवलं तर ब्युटी ही काय आहे, एक ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. मग ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन एक स्पेसिफिक सेन्सनं आपण यूज करत आहे. कोणासाठी, ताजमहलसाठी. त्यामुळं त्या ब्युटी एक ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर आपण काय करणार आहे, द हे आर्टिकल यूज करणार आहे. मग सर पुढं जर आम्ही बघितलं तर परत ताजमहालच्या अगोदर पण आम्ही द आर्टिकल यूज केलेलं आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की एक पर्टिक्युलर स्पेसिफिक थिंग विषयी ज्यावेळेस तुम्ही बोलताय, डेफिनेट तुम्हाला माहित आहे, तर त्यावेळेस त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल यूज करतो. आलं लक्षात. सो ताजमहलच्या अगोदर पण आपण द हे आर्टिकल यूज केलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे बघा, दी होनेस्टी शोन बाय यू इज रिमार्केबल. बरोबर. आता काय म्हटलेलं आहे की जी तू होनेस्टी दाखवलेली आहे, प्रामाणिकपणा दाखवलेला आहे, तो काय आहे, रिमार्केबल आहे. मग आता मला लक्षात घ्या, इथं होनेस्टी काय आहे, एक भावना आहे किंवा एक त्याचं काय आहे, क्वालिटी आहे ती. म्हणजे ते काय असणार आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असणार आहे. मग हे जे काही ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे होनेस्टी, त्याच्या अगोदर आपण काय केलं, द हे आर्टिकल यूज केलेलं आहे. ओके. मग अगदी सेम त्याचप्रमाणे आणखी एक एक्झाम्पल बघूया. काय, दी व्हीट ऑफ दी पंजाब, व्हीट ऑफ पंजाब इज ऑफ दी बेस्ट क्वालिटी. बघा लक्षात घ्या, इथं जर बघितलं तर द हे आर्टिकल कुठं कुठं तुम्हाला दिसतंय
दिसतंय रे? इथं तुम्हाला द आर्टिकल दिसतंय आणि इथं द आर्टिकल दिसतंय. मग आता बघा, मला सांगा इथं क्वालिटी कशी आहे? बेस्ट आहे. मग इथं जर तुम्ही जर बघितलं तर बघा, क्वालिटी हे जे नाऊन आहे त्याच्या अगोदर जे काही ॲडजेक्टिव्ह आहे बेस्ट, ते कोणत्या डिग्रीमध्ये आहे? सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. गुड, बेटर, बेस्ट, बरोबर ना? म्हणजेच त्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर आपण द आर्टिकल यूज करतो. हे आपण ऑलरेडी नियम बघितलेला आहे. आता राहिला प्रश्न, व्हीटच्या अगोदर आपण द आर्टिकल काय यूज केलं? मला सांगा, व्हीट म्हणजे काय? गहू. मग आता गहू काय आहे? एक मटेरियल आहे, म्हणजे ते कोणतं नाऊन आहे? मटेरियल नाऊन आहे. मग मटेरियल नाऊनच्या अगोदर आपण काय करत असतो? द हे आर्टिकल यूज करत असतो. आलं का लक्षात? सो आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल. तर मित्रांनो, हा सुद्धा एक इम्पॉर्टंट रूल आहे, याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आलं लक्षात? ओके. त्यानंतर पुढचा नियम आपण बघूया. बघा काय म्हटलेला आहे. बिफोर प्रॉपर नाउन सच ॲज नेम्स ऑफ द माउंटेन रेंजेस. बघा, तुम्ही एखाद्या डोंगर रांगांची नावं सांगत असाल, किंवा रिव्हर्स नद्यांची नावं तुम्ही सांगत आहे, किंवा ओसिन समुद्रांची नावं तुम्ही सांगत असाल, त्यानंतर सीज, त्यानंतर गल्फ, त्यानंतर कॅनल्स, त्यानंतर डेझर्ट, वाळवंटाची तुम्ही नाव सांगत असाल, फ्यू नेम्स ऑफ द कंट्रीज. ओके. म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्ही जर एखाद्या वर्ल्डमधल्या युनिक गोष्टीची जर तुम्ही नाव सांगत असाल, प्रॉपर नाऊन म्हणतोय मी. प्रॉपर नाऊन म्हणजे काय? ते पर्टिक्युलर थिंगला दिलेलं एक नाव असणार आहे. ओके. जसं फॉर एक्झाम्पल आता बघूया आपण, द हिमालया. मग हिमालय एकच आहे वर्ल्डमध्ये, मग त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल यूज करणार. त्याप्रमाणे द गंगेज, मग गंगेजच्या अगोदर आपण काय करणार? द आर्टिकल यूज करणार. त्यानंतर दी नाईल, नाईल ही एक नदी आहे, त्याच्या अगोदर आपण द आर्टिकल यूज केलं, बरोबर ना? कारण नाईल ही वर्ल्डमधली एक स्पेसिफिक नदी आहे, म्हणजेच कशी आहे? प्रॉपर नाऊन आहे. मग त्या प्रॉपर नाऊनच्या अगोदर आपण काय करणार? द हे आर्टिकल यूज करणार. त्यानंतर दी स्पेसिफिक, स्पेसिफिक काय आहे? एक सागर आहे, एक समुद्र आहे, त्याच्या अगोदर आपण द आर्टिकल यूज केलं. मग अगदी सिमिलरली त्याचप्रमाणे बघा, द अटलांटिक, त्यानंतर द पर्सियन गल्फ, दी बे ऑफ बेंगाल, दी अरेबिक सी, दी USA, दी USSR, दी UK. अलग लक्षात? म्हणजे कंट्रीची जरी नावं तुम्ही घेत असाल तर त्याच्या अगोदर काय करणार? द हे आर्टिकल यूज करणार आहे. मग इंडियाच्या अगोदर पण तुम्ही काय करणार? द आर्टिकल यूज करणार. अलग लक्षात? कारण आपण एक स्पेसिफिक कंट्रीविषयी बोलतोय. मग स्पेसिफिक तुम्ही एखाद्या डोंगर रांग असू द्या, स्पेसिफिक एखाद्या नदीचं नाव असू द्या, त्यानंतर स्पेसिफिक एखाद्या समुद्राचं नाव असू द्या, स्पेसिफिक एखाद्या गल्फ खाडीचं नाव असू द्या, स्पेसिफिक एखादा कॅनल म्हणजे एखादा स्पेसिफिक जो काही कॅनल आहे त्या कॅनलचं नाव असू द्या, स्पेसिफिक डेझर्ट एखाद्या डेझर्टचं नाव असू द्या, काही कंट्रीजचं एखादं नाव असू द्या, तर त्या स्पेसिफिक गोष्टींच्या अगोदर आपण काय करणार आहे? द हे आर्टिकल यूज करणार आहे. मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट रूल आहे आणि सिम्पल रूल आहे. तर यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन तिथे विचारला जाऊ शकतो. ओके. तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे बघा, युज्ड टू से विच टाईप ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट समवन प्लेज. बघा, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कोणतं पण असेल, फ्ल्यूट असेल, त्यानंतर गिटार असेल, पियानो असेल, कोणतंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं जर नाव तुम्ही तिथं घेत असाल तर त्यावेळेस त्याच्या अगोदर तुम्हाला द आर्टिकल यूज करायचं आहे. ओके. सिम्पल रूल आहे बघा. म्हणजे बघा, या सगळ्या रूलवरून आपल्याला हेच कळतंय की ज्यावेळेस प्रॉपर नाऊन येणार त्या अगोदर आपण द आर्टिकल यूज करणार. ओके. मग बघा इथं काय म्हटलेलं आहे, फियोना इज लर्निंग दी फ्ल्यूट. फियोना हे जे काही स्टुडंट आहे ते काय करत आहे? फ्ल्यूट लर्न करत आहे. मग फ्ल्यूट काय आहे? एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्या अगोदर आपण काय करणार? द हे आर्टिकल यूज करणार. अगदी सेम त्याचप्रमाणे ही प्लेज दी व्हायोलिन. मग आता व्हायोलिन सुद्धा काय आहे? एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. मग ते व्हायोलिन एक पर्टिक्युलर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे ते प्रॉपर नाऊन आहे. मग त्याच्या अगोदर पण आपण काय करणार आहे? द हे आर्टिकल यूज करणार आहे. ओके. सो आय होप सिम्पल रूल्स आहे तुम्हाला क्लिअर झालेले असतील. ओके. त्यानंतर पॉज करा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आता बघा, लास्टला आपल्याला जे काही रिमेनिंग रूल्स आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहे. आणि हे रूल्स खूप सिंपल आहे बघा, खूप सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगाल मी की प्रॉपर नाऊन, एखाद्या स्पेसिफिक नाव जर तुम्ही घेतलं तर त्याच्या अगोदर द आर्टिकल यूज करा. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल पुढचा रूल काय सांगतोय, बिफोर नेम्स ऑफ दी सर्टन बुक्स. बघा, एखाद्या पर्टिक्युलर बुकचं तुम्ही नाव जर घेतलं तर त्या अगोदर द आर्टिकल यूज करणार. म्हणजे बघा, रामायणा. आता रामायण हे जर बुक असेल किंवा रामायण हे जर बुक असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही काय करणार? द आर्टिकल यूज करणार, कारण एका स्पेसिफिक बुक विषयी तुम्ही बोलताय. अगदी सेम त्याचप्रमाणे कुराण. मग आता कुराण हे सुद्धा काय आहे? एक स्पेसिफिक बुक आहे, त्या बुकच्या अगोदर तुम्ही काय करणार? द हे आर्टिकल यूज करणार. आलं लक्षात? ओके. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे बघा, बिफोर नेम्स ऑफ न्यूजपेपर. सिमिलरली जसं बुकचं म्हणलं आपण, मग न्यूजपेपरचं जरी एखादा पर्टिक्युलर न्यूजपेपरचं नाव असेल तर त्याच्या अगोदर पण द आर्टिकल यूज करणार. म्हणजे बघा, द हिंदुस्तान टाइम. आता हिंदुस्तान टाइम काय आहे? एक स्पेसिफिक न्यूजपेपर आहे, त्याच्या अगोदर आपण द आर्टिकल यूज केलं. त्यानंतर दी टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया एक काय आहे? स्पेसिफिक न्यूजपेपर आहे, त्याच्या अगोदर आपण दी हे आर्टिकल यूज केलं. आलं लक्षात? ओके. त्यानंतर सिमिलरली बिफोर फेमस बिल्डिंग. एखाद्या फेमस बिल्डिंग विषयी किंवा एखाद्या फेमस नॅशनॅलिटी विषयी तुम्ही जर डिस्कस करत असाल, नॅशनॅलिटी म्हणजे आपल्याला माहित आहे
फॉर एक्झाम्पल नॅशनॅलिटी इंडियन नॅशनॅलिटी असेल, त्यानंतर अमेरिकन नॅशनॅलिटी असेल, तर ते रिप्रेझेंट करताना त्या अगोदर आपण द आर्टिकल यूज करणार आहे. ओके. फेमस बिल्डिंग म्हणजे कसं, सपोज फॉर एक्झाम्पल ताजमहाल आहे. मग आता ताजमहाल एक स्पेसिफिक बिल्डिंग आहे की ज्याविषयी आपण डिस्कस करतोय, मग त्या अगोदर पण आपण काय करणार, द हे आर्टिकल यूज करणार. त्याचप्रमाणे रेड फोर्ट, लाल किल्ला, हे सुद्धा काय आहे, एक स्पेसिफिक बिल्डिंग आहे की ज्याविषयी आपण डिस्कशन करतोय, मग त्या अगोदर पण आपण काय करणार, द हे आर्टिकल यूज करणार आहे. सिंपल आहे बघा. त्यानंतर बिफोर नॅशनॅलिटी, जसं आपण आता म्हटलं बिफोर नॅशनॅलिटीज, जसं फॉर एक्झाम्पल बघा, इंग्लिश ही काय आहे, एक नॅशनॅलिटी आहे. फ्रेंच ही काय आहे, एक नॅशनॅलिटी आहे. इंडियन ही काय आहे, एक नॅशनॅलिटी आहे. आत्ता सांगितलं मी. मग त्या नॅशनॅलिटीच्या अगोदर तुम्ही काय करणार आहे, कारण मला माहित आहे इंडियन जर मी म्हटलं तर एक स्पेसिफिक नॅशनॅलिटी विषयी मी बोलतोय, बरोबर ना. नागरिकत्व जर आपण जर बघितलं, सिटिझनशिप किंवा एक नॅशनॅलिटी जर आपण जर बघितली, तर मित्रांनो एक इंडियन जर आपण म्हटलं तर इंडियन म्हणजे इंडियामधलंच असणार आहे, म्हणजे एक स्पेसिफिक नॅशनॅलिटी विषयी आपण बोलतोय. तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहे, डेफिनेट आर्टिकल म्हणजेच द चा यूज करणार आहे. आलं का लक्षात? ओके. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. आणि लास्टला बघा, इथं लक्षात घ्या, दी नेम्स ऑफ द कंट्रीज हुज नेम्स इन्क्लूड ॲन ॲडजेक्टिव्ह फॉलोड बाय अ नाऊन. व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्ही जर एखाद्या कंट्रीचं नाव घेत असाल, पण ती कंट्रीचं नाव ज्यावेळेस तुम्ही घेत आहे त्याच्यामध्ये जर एखादा ॲडजेक्टिव्ह इन्क्लूड केलेला असेल बिफोर अ नाऊन, तर त्यावेळेस द आर्टिकल यूज करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, दी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता नुसतं अमेरिका आपण म्हणतोय का? नाही. हे कंट्रीचं नाव आहे, अमेरिका माहीत आहे, पण त्या अगोदर काय म्हटलं, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे ॲडजेक्टिव्ह यूज केलेलं आहे. मग त्या अगोदर आपण काय करणार, द आर्टिकल यूज करणार आहे. त्यानंतर दी साऊथ कोरिया. आता नुसतं कोरिया आपण म्हणतोय का? नाही. कोणत्या कोरियाविषयी आपण बोलतोय, तर साऊथ कोरियाविषयी आपण बोलतोय. मग साऊथच्या अगोदर आपण काय करणार, द हे आर्टिकल यूज करणार आहे. आलं का लक्षात? तर हे सगळे जे रूल्स आहे मित्रांनो, यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहे. हे 4-5 रूल जे आहे, हे सगळे रूल्स महत्त्वाचे आहे. यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि हे सगळे जर रूल जर आपण जर बघितले, तर एकाच स्टेटमेंटमध्ये कसं सांगू शकतो आपण, की कोणतीही एक पर्टिक्युलर गोष्ट असेल, मग ती बुक असू द्या, न्यूजपेपर असू द्या, बिल्डिंग असू द्या, त्यानंतर एखादी कंट्री असू द्या, एखादी नॅशनॅलिटी असू द्या, एक पर्टिक्युलर थिंग विषयी, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीविषयी तुम्ही बोलत असाल, तर त्या अगोदर तुम्ही द आर्टिकल यूज करणार आहे. आलं लक्षात? सो आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे काय आहे, द आर्टिकलचे रूल्स आहे. आणखी काही 3 रूल्स आहेत. तर ते अगेन जसं मी म्हटलं तुम्हाला, की प्रॉपर नाऊन, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीविषयी तुम्ही बोलताय. बघा पुढचा रूल काय म्हणतोय, बिफोर प्रॉपर नाऊन व्हेन वन इज टॉकिंग अबाउट अ फॅमिली ऑर पीपल ऑफ अ नेशन. एखाद्या पर्टिक्युलर पीपल विषयी, ग्रुप ऑफ पीपल विषयी तुम्ही बोलत असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, दी शर्माज हॅव शिफ्टेड टू देअर न्यू हाऊस. मग बघा, न्यू हाऊसमध्ये कोण शिफ्ट झालेलं आहे हे रीड केल्यानंतर रीडरला कळतंय का? येस, रीडरला कळतंय. कोण? शर्माज. म्हणजे शर्मा नाव असलेली जे काही फॅमिली आहे, तर त्या पर्टिक्युलर फॅमिलीविषयी आपण बोलतोय. ओके. म्हणजे त्या शर्माच्या अगोदर आपण काय यूज करणार आहे, द हे आर्टिकल यूज करणार आहे. ओके. त्याचप्रमाणे बघा, लक्षात घ्या मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल, दी स्पॅनिश लिव्ह इन स्पेन. स्पेनमध्ये कोण राहत आहे, तर स्पॅनिश लोक राहत आहे. मग स्पॅनिश लोक म्हटल्यानंतर ते पूर्ण जे काही लोकांचा क्लास आहे, ते पूर्ण क्लासविषयी मी डिस्कशन करतोय. म्हणजे याचा अर्थ मला स्पेसिफाय होतोय की मी कोणाविषयी डिस्कशन करतोय. मग ते स्पॅनिशच्या अगोदर पण आपण काय करणार, द हे आर्टिकल यूज करणार आहे. आलं का लक्षात? ओके. त्यानंतर पुढचा रूल बघा काय म्हटलंय, बिफोर अ प्रॉपर नाऊन व्हेन इट इज क्वालिफाईड बाय अन ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह जर आपण यूज करत असेल एखाद्या प्रॉपर नाऊनसाठी, बघा आतापर्यंत आपण प्रॉपर नाऊन म्हटलं की प्रॉपर नाऊनच्या अगोदर आपण द आर्टिकल यूज करणार आहे. पण एखादं प्रॉपर नाऊन जे आहे आणि त्याला आपण एखादा ॲडजेक्टिव्ह जोडलेला आहे, म्हणजे आपण जर म्हटलं सपोज इथे एक्झाम्पल आहे टागोर. आता नुसतं आपण टागोर म्हणतो का? नाही. द ग्रेट टागोर आपण म्हणतो. म्हणजेच इथं जर बघितलं तर टागोर नुसतं न म्हणता आपण त्याच्या अगोदर हे ग्रेट ॲडजेक्टिव्ह आपण कनेक्ट केलेलं आहे. मग त्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आपण काय करणार, द हे आर्टिकल यूज करणार. त्यानंतर बघा, दी इमॉर्टल कालिदास. मग नुसतं कालिदास हे काय आहे, हे एक प्रॉपर नाऊन आहे. नुसतं कालिदास काय आहे, एक प्रॉपर नाऊन आहे, एक व्यक्ती आहे ज्याचं नाव कालिदास आहे. पण कोणत्या कालिदास विषयी आपण बोलत आहे, ती इमॉर्टल. आता इमॉर्टल इथं काय होणार आहे, ॲडजेक्टिव्ह, विशेषण म्हणून काम करणार आहे. कालिदास कसा आहे, इमॉर्टल आहे, अमर आहे. ओके. मग त्याच्या अगोदर आपण काय करणार, द हे आर्टिकल यूज करणार आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली. त्यानंतर सगळ्यात शेवटचा रूल मित्रांनो काय म्हटलं आहे, बिफोर सर्टन एक्सप्रेशन ऑफ टाइम्स. याच्यावरती पण तुम्हाला एक्झाममध्ये मित्रांनो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा काय म्हटलेलं आहे, बिफोर सर्टन एक्सप्रेशन ऑफ टाइम. टाइमला एक्सप्रेस करताना जर आपण एखादं एक्सप्रेशन यूज करत असाल, काही एक्सप्रेशन, सगळे नाही, मग त्या एक्सप्रेशनच्या अगोदर आपण द आर्टिकल यूज करणार आहे. मग जसं की बघा, डे बिफोर. मग आता डे बिफोरच्या अगोदर आपण काय एक द यूज करत असतो. ओके. त्यानंतर दी वीक आफ्टर द नेक्स्ट. वीक आफ्टर द नेक्स्ट याच्या अगोदर पण आपण काय केलेलं आहे, द आर्टिकल यूज केलेलं आहे. काही असे टाइमचे एक्सप्रेशन आहे, कारण हे काय रिप्रेझेंट करत आहे बघा, दी डे बिफोर म्हणजे त्या दिवसा अगोदर. मग डे बिफोर हे काय आहे, एक टाइम सांगणारं एक्सप्रेशन आहे. मग त्याच्या अगोदर आपण काय केलं, द हे आर्टिकल यूज केलेलं आहे. ओके.
तर अशा प्रकारे मित्रांनो द आर्टिकल यूज करण्याचे हे सगळे काय होते रूल्स होते. तर टोटल 19 रूल्स आपण डिस्कस केलेले आहे आणि हे खूप बर्डन घेण्याची गरज नाही की सर एवढे रूल कसे लक्षात राहणार. तर मित्रांनो बघा मी तुम्हाला सांगितलं की हे 3 रूल बघितले आणि याच्या अगोदरचे हे रूल जर बघितले आणि याच्या अगोदरचे हे रूल जर बघितले तर इथपर्यंत म्हणजे 10 पासून पुढचे जे रूल आहे ते एकाच स्टेटमेंटमध्ये आपण समराईज करू शकतो. कसं समराईज करू शकतो की एक प्रॉपर नाउन विषयी तुम्ही जर बोलत असाल म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर स्पेसिफिक गोष्टीविषयी तुम्ही बोलत असाल आणि त्याच्या अगोदर जर ॲडजेक्टिव्ह जर येत असेल तर त्या अगोदर आपण काय करणार डेफिनेट आर्टिकल यूज करणार आहे. म्हणजे द हे आर्टिकल यूज करणार आहे. याचा अर्थ काय की रूल्स जास्त दिसत आहे पण त्यांना सांगण्याचा अर्थ काय आहे एकच आहे. आलं लक्षात. त्यामुळे घाबरायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट हे रूल तुम्ही नोट डाऊन केले असेल व्यवस्थित तर त्याला रिवाइज करत जा. त्याचे एक्झाम्पल परत ऑब्झर्व करत जा. आपण पुढे जाऊन आणखी एक्झाम्पल तर सॉल्व्ह करणारच आहोत पण हे जे तुम्ही एक्झाम्पल नोट डाऊन करून घेतलेले आहे याला व्यवस्थित परत ऑब्झर्व करा की इथं द आर्टिकल काय यूज केलेलं आहे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण पूर्ण डेफिनेट आर्टिकलला या सेशनमध्ये डिस्कस केलं. त्यानंतर बघा पुढच्या सेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ओमिशन ऑफ आर्टिकल आणि रिपिटेशन ऑफ आर्टिकल डिस्कस करायचं आहे. म्हणजे काय ओमिशन ऑफ आर्टिकल म्हणजे काय की काही ठिकाणी आपण काय करत असतो आर्टिकलला यूज करत नाही. कोणतंच आर्टिकल यूज करत नाही. डेफिनेट पण नाही आणि इनडेफिनेट पण नाही. त्याला म्हणतो आपण ओमिशन ऑफ आर्टिकल. म्हणजे तिथं आर्टिकल आपण काय करतो ओमिट करत असतो. आलं का लक्षात. मग ती कोणकोणत्या ठिकाणी आपण असं करणार आहे तर त्याचे काही रूल्स आपल्याला डिस्कस करायचे आहे. आणि हे डिस्कशन झाल्यानंतर मित्रांनो एक साधारणतः 10 रूल्स आपल्याला डिस्कस करायचे आहे. त्यानंतर रिपिटेशन ऑफ आर्टिकल याचे काही 3 ते 4 रूल्स आहे की काही ठिकाणी आपण काय करत असतो एकच आर्टिकल रिपीट करत असतो. जर पहिल्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही द आर्टिकल यूज केलं तर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये त्या अगोदर दच आर्टिकल यूज करणार आहे. त्याला म्हणतो आपण रिपिटेशन ऑफ आर्टिकल. मग ओमिशन आणि रिपिटेशन ऑफ आर्टिकलचे काही रूल्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि मग हे डिस्कशन कंप्लीट झाल्यानंतर काही एक्झाम्पल्स आपल्याला इथे दिलेले आहेत. ते एक्झाम्पल फक्त आपण डिस्कस करणार आहे. फक्त आपण ऑब्झर्व करणार आहे की ते आर्टिकल तिथं आपण का यूज केलं. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल आय रीड अन अमेझिंग स्टोरी लास्ट नाईट. मग इथं अन आर्टिकल का यूज केलं तर हे फक्त आपण डिस्कशन करणार आहे. म्हणजे या एक्झाम्पलला फक्त आपण ऑब्झर्व करणार आहे. आणि एकदा की हे तुम्हाला आयडिया आली तुमची प्रॅक्टिस झाली की त्यानंतर आपण काय करणार आहे ॲक्च्युअल इथं क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल राम गोज टू डॅश डॅश टेम्पल एव्हरी डे. मग इथं तुम्हाला आर्टिकल यूज करायचं आहे. मग ए यूज करणार ॲन यूज करणार द यूज करणार हे आपण तिथं ठरवणार आहे. मग ते कसं ठरवायचं त्यावेळेस आपण डिस्कस करूया. ओके. म्हणजे अशा प्रकारे एक सिक्वेन्शियली आपण काय करत आहे हे सगळ्या गोष्टी डिस्कस करत आहे. सगळ्यात सुरुवातीला थेरोटिकल डिस्कशन करणार त्यानंतर फक्त एक्झाम्पल ऑब्झर्व करणार आणि त्यानंतर मग ॲक्च्युअल एक्झाम्पलची प्रॅक्टिस करणार आहे. आणि ह्या एक्झाम्पलची तुमची एक्झरसाइज सॉल्व्ह झाली की त्यानंतर मित्रांनो जी प्रिव्हियस इयर आपल्याला विचारलेले क्वेश्चन्स आहे म्हणजे बघा MSBT विंटर 2018ला विचारलेला क्वेश्चन, MSBT समर 2018ला विचारलेला क्वेश्चन, त्यानंतर MSBT विंटर 2019ला विचारलेला क्वेश्चन, MSBT समर 2019ला विचारलेला क्वेश्चन. तर अशा प्रकारे प्रिव्हियस इयर जे MSBTला क्वेश्चन विचारलेलं आहे तर त्याचं पण आपण तिथं डिस्कशन करणार आहे. ओके. तर त्यामुळं आय कॅन अश्युअर यू की तुमची कंप्लीट इथं प्रॅक्टिस होणार आहे आणि तुम्हाला कंप्लीट आयडिया येणार आहे की एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन तिथे विचारले जातात. ओके. सो आपण 1 बाय 1 सबसिक्वेंट सेशनमध्ये ते सर्व गोष्टी काय करूया डिस्कस करूया. ओके. सो इथं थांबूया. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच.